श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. प्रत्येक घराण्याची, प्रत्येक कुळाची आपापली कुलस्वामिनी असते, म्हणजेच कुलदेवी असते आणि कुलदैवत असतं. कुलदेवी म्हणजे स्त्री देवता आणि कुलदैवत म्हणजे पुरुष देवता. उदाहरणार्थासाठी सांगायचं झालं तर आमची कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी आणि आमचे कुलदैवत आहेत तिरुपती बालाजी. याच पद्धतीने तुमचे कुलदेवी आणि कुलदैवत असतात. वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या आपले जे पूर्वज होते त्यांच्यापासून ह्या कुलदेवीची आणि कुलदैवताची आपल्या कुळामध्ये सेवा केली जाते. त्यांचा मान सन्मान केला जातो, कुलाचार कुलधर्म केला जातो आणि वर्षातून एक वेळा घरातील सर्व मंडळी मिळून सहकुटुंब सहपरिवार आपली कुलदेवी आणि कुलदैवत यांच्या मूळ पीठावर जाऊन तिथे त्यांचं दर्शन घेणे, तिथे त्यांचा मान सन्मान करणे, या गोष्टी अगदी पूर्वीपासून सगळ्यांकडे केल्या जातात. पण बऱ्याच जणांना आजकाल तर त्यांची कुलदेवीच माहीत नाहीये, त्यांचं कुलदैवतच माहीत नाहीये. तर आपल्या चॅनलवर कुलदेवी कशी ओळखावी हा व्हिडिओ आहे. त्यानुसार त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार तुम्ही तुमची कुलदेवी ओळखू शकता. त्या व्हिडिओ खाली कमेंट्स पण आलेले आहेत की त्या उपायाने त्यांना त्यांची कुलदेवी समजली आहे, त्यांना संकेत मिळाले आहेत की त्यांची कुलदेवी कोणती आहे. तर तुम्हीही नक्कीच त्या पद्धतीने ओळखू शकता, कारण कुलदेवी आणि कुलदैवत हे आपल्याला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला तुमची कुलदेवी आणि कुलदैवत माहीत नाही किंवा माहीत असूनही तुम्ही त्यांची सेवा करत नाही. तुम्ही स्वामींची सेवा करता, तुम्ही दत्त महाराजांची सेवा करता, साईबाबांची करता, गजानन महाराजांची करता, कृष्णाची करता, रामाची करता, पण हे करूनही तुम्हाला अनुभव यायचे तितके येणार नाही. तुम्ही जी सेवा करताय त्याचं फळ तुम्हाला मिळणार नाही. का मिळणार नाही? कुलदेवी म्हणजे आपली आई, आपल्या कुळाची आई, आणि कुलदैवत म्हणजे आपले वडील, आपल्या कुळाचे दैवत म्हणजे आपल्या संपूर्ण कुळाचे वडील. तुम्ही तुमच्या आई वडिलांनाच जर प्रथम मान दिला नाही, प्रथम मान सन्मान दिला नाही, त्यांना त्यांचं स्थान दिलं नाही, त्यांचा कुळाचार कुळधर्म केला नाही, तर इतर जे देवी देवता आहेत ते तरी तुमची सेवा कशी स्वीकार करतील? तुमच्या सेवेचे जे काही अनुभव असतील, प्रचिती असेल, ते तुम्हाला कशी मिळेल? नाही मिळणार. मग इथे म्हणजे काय झालं की आई वडिलांना उपाशी ठेवलं, आई वडिलांना वाऱ्यावर सोडलं आणि तुम्ही आत्या, काकू, मावशी, मामा यांची सेवा करताय. या पद्धतीने झालं. त्याच्यामुळे स्वामी सेवेत सुद्धा सांगितलं जातं, अगोदर तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करा आणि त्यानंतर मग इतर जे काही व्रतवैकल्य असतील, उपाय असतील, सेवा असतील त्या आपण करायच्या असतात. हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपण काय करतो की चला अनुभव नाही आला ना, मग ह्या वस्तू घे, त्या वस्तू घे, हे यंत्र आण, ते यंत्र आण, तुम्ही काहीही करा आणि जर तुम्ही तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांची सेवा करणार नाही तर तुम्हाला कशाचाच अनुभव येणार नाही. त्याच्यामुळे प्रथम प्राधान्य आपल्या त्यांच्या सेवेला द्यायचं आहे. आता आपल्या कुलदेवीची सेवा कोणती? तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत असो किंवा तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसो, ह्या मी तुम्हाला सेवा सांगणार आहे. आता तुम्ही असं म्हणू नका की मग आम्हाला कुलदेवी माहीत नाही, मग आम्ही कोणती सेवा करावं, किंवा आमची कुलदेवी ही आहे, आमची कुलदेवी ती आहे, मग आम्ही कोणती सेवा करायची? जगाच्या पाठीवर तुमची कोणतीही कुलस्वामिनी असू द्या, कोणतीही कुलदेवी असू द्या, या व्हिडिओमध्ये ज्या सेवा सांगणार आहे ना त्या तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता. त्या सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत पोचतील आणि जे काही तुमचे कार्य असतील, अडलेली कामं असतील ती पूर्ण असतील, ज्या काही तुमच्या समस्या असतील, सांसारिक समस्या असतील त्या दूर होतील. नवरा बायकोंचं जमत नाही, भांडणं होतात, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहे, मिस्टरांची नोकरी टिकत नाहीये, मुलांना नोकरी मिळत नाहीये, उद्योगधंद्यामध्ये घाटा होतोय, आर्थिक नुकसान होतोय, घरामध्ये आजारपण आहे, व्यसन आहे, मुलामुलींचे विवाह होत नाही, कोणताही प्रॉब्लेम असू द्या, तुम्ही तुमचा तो प्रॉब्लेम घेऊन मनामध्ये ठेवून संकल्प करून तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तुमच्या कुलस्वामिनी समोर, कुलदेवी समोर तुम्ही मांडा आणि आता जी सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्ही करा. सगळे प्रॉब्लेम तुमचे सुटतील आणि ज्या इतर पण काही तुम्ही व्रतवैकल्य सेवा वगैरे करताय ना त्याचे सुद्धा अनुभव तुम्हाला जे आहेत ते मिळू लागतील. सगळ्यात पहिली सेवा साधी आणि सोपी, जी की मी सुद्धा बऱ्याच वर्षापासून
सकाळी देवपूजा झाली की माझी ही जी सेवा आहे ना ती मी करून घेत असते, मग त्याच्यानंतर दुसऱ्या बाकीच्या ज्या आहेत त्या करते, पण देवपूजा झाली तर मी लगेच ही सेवा करते. आणि देवपूजा समजा मी केली जरी नाही, माझे सकाळचं समजा आवरलं, तर 9च्या आत अगदी मी फक्त देवघरासमोर एक 5 मिनिटं बसते आणि माझी ही सेवा जी आहे ना ती करून घेते. ठीक आहे, बऱ्याच वेळेला माळ घेत नाही, काही घेत नाही, अगदी बोटावर मोजण्या इतकं 11 वेळा म्हणते, पण म्हणते. तर काय, आपल्याला 999 मंत्र, सकाळी तुमची देवपूजा झाली की एक माळ म्हणजे 108 वेळा 999 मंत्र म्हणायचा. कुलदेवी कोणतीही असू द्या, त्या आपल्या कुलदेवीसाठी 999 मंत्र हा प्रत्येक देवीसाठी आहे. तर 999 मंत्र कोणता? ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, याची एक माळ घ्यायची सकाळी. आता तुम्हाला रोज एक माळ घेणं शक्य होत नसेल तर 11 वेळा 21 वेळा कमीत कमी तरी दररोज सकाळी एक नियम बनवा की रोज मी 11 वेळा किंवा 21 वेळा घरातून बाहेर निघण्यापूर्वी, ऑफिसला जाण्यापूर्वी किंवा सकाळी स्नान झालं की मी देवासमोर दिवा लावणार आणि 21 वेळा या मंत्राचा जप करणार. आणि दररोज जरी आपण 11 वेळा 21 वेळा केला तर तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल, जसं की आता आमच्या तुळजाभवानीचा मंगळवार आहे आणि जसं की आता महालक्ष्मी, कोल्हापूरची महालक्ष्मी माता असेल अंबाबाई, तर त्यांचा शुक्रवार आहे. या पद्धतीने तुमची जी कुलदेवी असेल त्यांचा पण वार असेल, तर त्या दिवशी काय करायचं, त्या दिवशी आवर्जून मात्र संपूर्ण एक माळ घ्यायची, म्हणजे 108 वेळा तो मंत्र म्हणायचा. आता आमची तुळजाभवानी मंगळवार, तर मंगळवारी मी इतर दिवशी जरी मी 11 वेळा म्हटलं, 21 वेळा म्हटलं, तर मी मंगळवारी पूर्ण 999 मंत्राची एक माळ घेणार, म्हणजे एक माळ 999 मंत्राचा जप करणारच करणार. ही पहिली सेवा. त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीची मूर्ती असेल, त्यावर अभिषेक करायचा. अभिषेक केल्यानंतर स्वच्छ ती मूर्ती असेल, तो टाक असेल, पुसायचा, एखाद्या प्लेटमध्ये देवघरासमोर ठेवायचा आणि त्यावर कुंकुमार्चन करायचं. कुंकुमार्चन तुम्ही श्री सुक्तम म्हणून एक वेळा श्री सुक्तम म्हणा आणि कुंकुमार्चन करा. ते नसेल तर हा 999 मंत्र जो आहे तो 108 वेळा म्हणायचा, 51 वेळा म्हणायचा किंवा 21 वेळा, जे तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळा म्हणायचा आणि कुंकुमार्चन करायचं टाकावर किंवा मूर्तीवर. आणि फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसायचा, फोटोवर अभिषेक करायचा नाही आणि त्या फोटोवर कुंकुमार्चन करायचं. ही सेवा प्रत्येक तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल त्या दिवशी आवर्जून करायची. सर्वात साधी, सोपी आणि तीव्र अशी फलदायी जी आपण म्हणतो की कुलदेवीला जागृत करणारी जी सेवा म्हणतो, तर ही सेवा आहे, श्रेष्ठ सेवा. त्याच्यामुळे ही सेवा जी आहे ती करायची आहे त्या वारी. त्यानंतर तुमच्या कुलदेवीचा जो वार असेल तर तुमच्या घरातील कोणत्याही कुलस्त्रीने त्या वाराचा उपवास पकडायचा. आता हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत बघा, उपवास कसा करायचा, काय खायचं काय नाही. तुम्ही थोडंसं चॅनलवर जा, व्हिडिओजमध्ये जा, स्क्रोल करा, तुम्हाला हे व्हिडिओज मिळतील आणि त्याच्यामध्ये अजून व्यवस्थित तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल की किती पद्धतीने उपवास करू शकतो, कसं करायचं, कुलदेवीचा वार कसा ओळखायचा, बरीचशी माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर कुलदेवीचा जो उपवास आहे त्या वारचा तो एक आपल्याला करायचा आहे. जसं की आता आमच्याकडे बघा मंगळवार जो आहे तुळजाभवानीचा, तर मंगळवार माझ्या जाऊबाई मंगळवारचे उपवास करतात आणि आमचे कुलदैवत तिरुपती बालाजी आहेत तर त्यांचा वार आहे शुक्रवार, तर माझे मिस्टर शुक्रवारचा उपवास करतात. तर या पद्धतीने करायचं असतं. आणि त्यानंतरची कुलस्वामिनीची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ. कुलदेवीचा जो वार असेल त्या वारी दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण एक पाठ करायचा. जर तुम्हाला त्या दिवशी करणं शक्य नसेल तर दुर्गा सप्तशतीचा रोज एक अध्याय तुम्ही वाचू शकता. दुर्गा सप्तशतीचे रोज 2 अध्याय तुम्ही वाचन करू शकता, म्हणजे 7 दिवसामध्ये तुमचं एक पारायण होऊन जाईल. आणि तुमच्या कुलदेवीचा जो वार आहे त्या दिवशी आवर्जून कुलदेवीला काहीतरी गोड बनवायचं, खीर वगैरे त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि त्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीला कुलदेवीची आरती करायची, कुलदेवीसमोर प्रार्थना करायची, ज्या काही तुमच्या समस्या आहेत त्या मिटू दे. आणि आई तुळजाभवानी, आता आमची तुळजाभवानी म्हणून माझ्या तोंडात तुळजाभवानी येतं, तर तुमच्या देवीचं जे नाव आहे ते घ्यायचं. आई तुळजाभवानी, हे प्रॉब्लेम आहे, ह्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या दूर कर आणि तुझी कृपा, तुझा आशीर्वाद कायम माझ्यावर, माझ्या कुटुंबावर राहू दे. आणि आरती असेल, सेवा असेल, ज्या काही सेवा असतील त्या करायच्या. जो प्रसाद ठेवलेला आहे तो नंतर घरातील सर्वांनी थोडा थोडा मिळून खायचा, प्रत्येकाने खायचा. असं दिल्यावर कोणी खात नसेल तर जेवण करताना त्यांच्या कशामध्ये तरी मिक्स करायचा. आणि प्रत्येक कुलदेवीच्या वारी घरातील सगळ्या व्यक्तींना कुलदेवीचा एक आशीर्वाद म्हणून, प्रसाद म्हणून कुलदेवी समोर गोडाचा प्रसाद ठेवायचा आणि तो घरातील सर्वांनी मिळून खायचा. कुलस्वामिनीची आरती करायची. कुलदेवीची आरती माहीत नसेल
तर दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी ही जी देवीची आरती आहे ती म्हणायची. कुलदेवी कोणतीही असू द्या, ही आरती देवीची आहे, ही सगळ्या देवींना लागू होते. त्याच्यामुळे ही आरती सुरुवातीला गणपती घ्यायची, गणपतीची आरती, आणि त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी ही आरती घ्यायची.